सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर शासनाच्या माध्यमातून समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळाले, परंतु बहुतांश जिल्ह्यातील शेतकरी आता कर्जमाफीच्या यादीतून वगळलेले आहे। शेतकरी मित्रांनो, कोणती चूक तुम्ही केली ज्यामुळे तुम्ही कर्जमाफीच्या यादीमधून बाहेर निघालेले आहे? आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की आम्ही बहुतांश शेतकऱ्यांची आता कर्जमाफी झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमची कर्जमाफी झालेली नसेल, तुम्हाला जर कमी पैसे आलेले असेल, म्हणजेच की जवळजवळ 50% पैसे आलेले असतील, जर ही कामे केली तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे कर्जमाफीचा लाभ आणि तुम्हाला या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी काय करायचे आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। सविस्तर व्हिडिओ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत। अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की कर्जमाफी नेमकी कोणाला मिळते, पात्रता निकष काय आहे व आम्ही योजनेमधून बाद झालो, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आम्हाला योजनेचा लाभ मिळाला नाही, मिळाला तर अर्धाच मिळाला, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो 50% पैसे आलेले। जवळजवळ ज्या शेतकऱ्याचे 1 लाख रुपये कर्जाचे आहेत त्यांना फक्त 50,000 रुपयेच मिळाले। असं का झालं? ही कामे केली असतील तर तुम्हाला योजनेचा पुरेपूर असा 100% पैसे मिळाले असतील। शेतकरी मित्रांनो, कोणती कामे आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। कर्जमाफी म्हणजेच की राज्य शासनाकडून पात्र शेतकऱ्यांना ठराविक निकषानुसार पीक कर्ज किंवा विशिष्ट कृषी कर्ज माफ करणे। प्रत्येक शेतकऱ्याची योजनेचे वेगवेगळे नियम असतात शेतकरी मित्रांनो, त्यामुळेच आपोआप पात्र ठरत नाहीत। आता पात्रता सामान्य निकष जाणून घेऊ। बघा शेतकरी मित्रांनो, या पात्रतेमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल तर यामध्ये निकष तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, पहिला निकष म्हणजेच की शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असाल तरच तुम्हाला योजनेचा पुरेपूर असा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे की पत्रकारांनी प्रश्न विचारला की शेतकऱ्यांना 50%च पैसे येत आहे, काही शेतकऱ्यांना 70%, काही शेतकऱ्यांना 40%, असं का होत आहे? शेतकरी मित्रांनो, ते आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। बघा, त्याबद्दलची सुद्धा आपण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। दुसरा निकष म्हणजे शेतकरी मित्रांनो, संबंधित योजनेत नमूद केलेले कालावधी कृषी कर्ज असणे। बघा शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने सांगितलेल्या कालावधीमध्ये जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तरच तुम्हाला योजनेचा असा पुरेपूर लाभ मिळणार आहे, अन्यथा योजनेचा तुम्हाला पुरेपूर लाभ मिळणार नाही। यामुळे शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना पैसे कमी आलेत, काही शेतकऱ्यांना पैसे जास्त आलेत, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची रक्कम इतके पैसे आले, काही शेतकऱ्यांना फारच रक्कम कमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला चिंता पडली असेल की आम्ही योजनेमधून बाद झालो का, काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, तिसरी निकष म्हणजे राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा सहकारी बँक असेल, पात्र वित्तीय संस्थेकडून घेतलेले कर्ज असेल। शेतकरी मित्रांनो, यामध्ये सुद्धा तुम्ही पात्र ठरू शकता। यामध्ये बघत चला शेतकरी मित्रांनो, अजून कोणती कामे आहेत। बघा, चौथा निकष म्हणजे कर्जाचे स्वरूप, पीक कर्ज किंवा योजनेत नमूद केलेले कृषी कर्ज असणे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कर्जाच्या पात्रतेमध्ये ही नमूद केले नसेल तर पीक कर्ज असेल किंवा कृषी कर्ज, बघा शेतकरी मित्रांनो हे असायला हवं। पाचवा निकष म्हणजे जी आधार क्रमांक 712, बँक खाते, कर्ज खाते, आवश्यक कागदपत्रे योग्य असणे। बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर जे शेतकरी पात्र आहेत त्यांनी ही कामे पुरेपूर असा केलेली आहे, परंतु जे शेतकरी योजनेमधून बाद झालेले आहेत त्यांनी ही कामे केलेली नाहीत, त्यामुळे त्यांना योजनेमधून बाद केलेलं आहे, म्हणजेच की योजनेमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पाचवा निकष म्हणजेच बघा, काही शेतकऱ्यांची योजनेत थकीत कर्ज असेल। बघा शेतकरी मित्रांनो, थकीत कर्ज असेल, योजनेचा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ। त्याचप्रमाणे बघत चला शेतकरी मित्रांनो, काही योजनेमध्ये ठराविक रकमेची कर्जमाफी लागू होते। बघा शेतकरी मित्रांनो, काही म्हणजेच की तुम्ही पीक कर्ज असेल किंवा कृषी कर्ज असेल, यामध्ये ठराविक रक्कम ही लागू होते, कर्जमाफीसाठी ठराविक रक्कम लागू होते, त्यामुळे शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना पैसे कमी आलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा आता अनेक शेतकऱ्यांना लाभ का मिळत नाही? बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल आम्हाला योजनेमधून बाद केले, परंतु शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने कसल्याही प्रकारचं बाद केलेलं नाही। यामागे काही कारणे असू शकतात। यामध्ये पहिले कारण म्हणजे की शेतकरी मित्रांनो कागदपत्रामध्ये त्रुटी। बघा कागदपत्रामध्ये काही एखादी 2 डॉक्युमेंट कमी असणे किंवा त्याचप्रमाणे बघायला गेलं तर काही लबाड आणि लांडग्या लोकांनी योजनेचा पुरेपूर असा लाभ मिळवण्यासाठी काही खोटी कागदपत्रे दिल्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणावरती कागदपत्रे जमा करण्याचे आदेश आता तातडीने दिले असून त्यामुळे तुम्हाला योजनेमधून
बाद केले असल्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते. आधार आणि बँक खाते लिंक नसले, बघा शेतकरी मित्रांनो जर बघायला गेलं तर आधार कार्डशी बँक खाते लिंक नसेल तर सुद्धा तुम्हाला पैशाचा लाभ म्हणजेच की कर्जाचे पैसे हे मिळणार नाहीत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर बघायला गेलं तर जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. 7/12वरील माहिती कर्ज खात्यातील माहिती न जोडणे, बघा शेतकरी मित्रांनो 7/12वरती तुमची माहिती वेगळी आहे, कर्ज खात्यावरती माहिती वेगळी आहे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला योजनेमधून बाद करण्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो कर्ज पात्र कालावधीमध्ये घेतलेले नसणे, बघा शेतकरी मित्रांनो जर बघायला गेलं तर हे कर्ज पात्र कालावधीमध्ये जर तुम्ही घेतलेले नसेल तरी सुद्धा तुम्हाला योजनेमधून बाद करण्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो बँकेने माहिती वेळेवर अपलोड न करणे, योजनेचे अटी पूर्ण न करणे, बघा शेतकरी मित्रांनो बँकेने तुमचे कागदपत्रे वेळेवर पूर्ण न केलेस अपलोड न केले व त्याचप्रमाणे बघा योजनेचा अटी पूर्ण न होणे यामध्ये सुद्धा तुम्हाला योजनेचा असा लाभ मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो योजनेमधून तुम्हाला बाद केले जाऊ शकते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला चिंता पडली असेल की आम्हाला योजनेमधून बाद कसे गेले, सर्वप्रथम संबंधित बँकेला जाऊन आपल्या खात्याची माहिती तपासा. शेतकरी मित्रांनो बँकेत जाऊन आपल्या खात्याची माहिती तपासा. त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर त्यानंतर आधार खाते, बँक खाते, मोबाईल नंबर योग्य आहे का ते तपासा. 7/12ची माहिती तपासा. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो जर बघायला गेलं तर आवश्यक असल्यास कृषी तालुका कार्यालयात संबंधित शासकीय कार्यालयामध्ये जाऊन आपलं जी तक्रार आहे ती नोंदवा. बघा शेतकरी मित्रांनो बँकेकडून अर्जाची नोंद स्थिती खालील स्वरूपात आहे. बघा शेतकरी मित्रांनो जर बघायला गेलं तर तांत्रिक त्रुटी असेल, काही दुरुस्त प्रक्रिया पूर्ण करून घेणे. त्याचप्रमाणे बघा जर बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला, तर शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील असेल बहुतांश शेतकऱ्यांना पुरेपूर असा लाभ मिळालेला आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो अधिकृत आकडे सरकार वेळोवेळी जाहीर करते, त्यामुळे नेहमीच अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणे तुम्हाला महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो पुढे नवीन कर्जमाफी जाहीर झाल्यास काय करावे, शासनाच्या अधिकृत शासन निर्णय वाचा, संबंधित बँकेशी संपर्क ठेवा, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा, अफवांवर विश्वास ठेवू नका, माध्यमाद्वारे ही माहिती घ्या. शेतकरी मित्रांनो जर बघायला गेलं तर शेतकरी कर्जमाफी हा महत्त्वाचा विषय आहे, पण आपण पूर्ण माहिती न घेता शेतकरी गोंधळात पडतात. अनेक माहिती बोगस प्रकारे माहिती दिली जाते आणि बहुतांश चॅनलच्या माध्यमातून, बहुतांश यूट्यूबर्सच्या माध्यमातून खोटी अफवा पसरवली जाते. बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सरकारी महत्त्वाची माहिती, कृषी संबंधित माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला कायमस्वरूपी बघायला मिळतात. शेतकरी मित्रांनो जर बघायला गेलं तर हे सर्व शेतकरी पात्र होण्यासाठी हे निकष लावलेले आहे. सरकारच्या माध्यमातून ही कामे करण्याची सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा तालुका व जिल्हा नक्की सांगा व तुमची ही कामे झालेली आहे का हे सुद्धा नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ कसा मिळणार, योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणती कोणती कामे करून घ्यायची आहे हे सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणि येणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आम्हाला नक्की कमेंट करा, तुमचा तालुका व जिल्हा नक्की सांगा. रोजच्या रोज नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून टाकायचं आहे. शेतकरी मित्रांनो भेटत राहूत महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणाऱ्या व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.